नेवासा तालुक्यातील वडाळा भैरव येथील कालभैरवनाथाच्या यात्रा उत्सवात कुस्त्यांच्या आखाड्यात नामवंत मल्लांनी हजेरी लावत कुस्तीचा आखाडा गाजवला। शेवटची कुस्ती विजेत्यास 21,000चे बक्षीस देण्यात येऊन यात्रा उत्सवाची बैलगाडा शर्यतीने सांगता करण्यात आली। येथील यात्रा उत्सव मुळा साखर कारखान्याचे संचालक व देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता। या यात्रा उत्सवात शोभेच्या दारूची आतिषबाजी, मंदिरास केलेली विद्युत रोषणाई यात्रेचे मुख्य आकर्षण ठरली। वडाळा भैरव येथील कालभैरवनाथाचे मंदिर अतिशय पुरातन असून या परिसरात जागृत देवस्थान असल्याबाबत भाविकांची श्रद्धा असल्यामुळे यात्रेनिमित्त परिसरातील हजारो भाविक दर्शनाला येत असतात। यात्रेनिमित्ताने यात्रा कमिटीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमासह मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यात कावड मिरवणूक, पालखी मिरवणूक, महाआरती, शोभेच्या दारूची आतिषबाजी, त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा, कुस्त्याचा हंगामा, बैलगाडा शर्यत आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नेवासा तालुक्यातील सर्वात शिस्तबद्ध व नियोजनबद्ध होणारा यात्रा उत्सव म्हणून अनेक दिवसांची वडाळा भैरवची परंपरा आहे। हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब मोटे, उपाध्यक्ष बापूसाहेब मोटे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष चांगदेव मोटे, ज्ञानेश्वर कारखान्याचे सचिव रवींद्र मोटे, खजिनदार सतीश मोटे, माजी सरपंच दिलीप मोटे, पोलीस पाटील सुरेश नवगिरे, प्रकाश मोटे, माजी उपसरपंच राहुल मोटे, महेश मोटे, अतिश मोटे, प्रदीप मोटे, संभाजी मोटे, गणेश मोटे, निलेश मोटे, उमेश पतंगे, अशोक जेम्स, अनिल गायकवाड, जाकीर पठाण, बापूसाहेब मोटे, सुरेश मोटे, प्रभाकर मोटे, अहमद पठाण यांनी परिश्रम घेतले। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोपान भगत, नेवासा। या ठिकाणी शनी शिंगणापूरचे